नमस्कार पालकांनो व विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्णपणे डिप्लोमा स्टुडंटसाठी इन इंजिनिअरिंग क्षेत्रातील संदर्भासाठी हा व्हिडिओ आहे। तुम्ही हा व्हिडिओ लाभदायक ठरेल मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। 100% तुम्हाला उपयोगी पडेल असा तो, जेणेकरून जे कोणाला डिप्लोमाबद्दल शंका जे असतील हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर केलेलं आहे। तो स्टुडंटना आणि पालकांना विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं, जेणेकरून तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होतील। काही डाउट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर आपण नक्की त्याचा शंका निरसन आपण करूया। तो वेलकम यू ऑल बिहाफ ऑफ कन्सेप्ट इंजिनिअरिंग अकॅडमी अँड रिसर्च सोलापूर। मी राम सर तुमचा सहर्ष स्वागत करी आहे या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरती। तर मग चला तर बघूया फ्युचर स्कोप इन डिप्लोमा इंजिनिअरिंग। तर पहिल्यांदा आपण याच्यामध्ये बघणार आहोत प्रस्तावना, नंतरनं ब्रांचेस कुठले आहेत, म्हणजे अभियांत्रिकीमध्ये शाखा किती प्रकारच्या आहेत तेही आपण बघूया। याच्यातील व्याप्ती काय आहे, म्हणजे भविष्यासाठी हा कोर्स कसा ठरेल हे पण आपण बघूया। व्हॉट आर द स्कोप्स इन व्हेरियस सेक्टर्स फॉर ईच ब्रांचेस साठी आपण बघणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला सॅलरीज किती भेटू शकेल आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिस टाइप ऑफ द डिप्लोमा कोर्सेस, आणि डिप्लोमा केल्यावर त्याचे फायदे काय असू शकेल हेही आपण जाणून घेऊया त्याच्या व्हिडिओ पर्यंत। तो माय डिअर स्टुडंट, मुलांनो व्हिडिओ मध्ये काही तुम्हाला डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, तो जेणेकरून तुमचं शंका निरसन केलं जाईल। प्लीज वॉच अप टिल एंड। आता आपण पाहणार आहोत फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन। बघा डिप्लोमा इंजिनिअरिंग काय आहे आणि तो किती वर्षाचा कालावधीत असतो हेही आपण पाहूया। नाव डिप्लोमा इंजिनिअरिंग हे ऍक्च्युअली क्षेत्र हा इंजिनिअरिंगच्या रिलेटेडचा आहे। ते प्रॅक्टिकली ओरिएंटेड आणि स्किल ओरिएंटेड ट्रेनिंग असणार आहे। माय डिअर स्टुडंट्स, कोण म्हणतंय जॉब नाहीये तर डिप्लोमाला, तर तुमच्या या प्रॅक्टिकल आणि स्किल ओरिएंटेड नसल्या कारणानं तुम्हाला जॉब भेटत नाहीये। देयर आर द एम्पल ऑफ जॉब्स आर अवेलेबल दोज हू आर गेटिंग द नॉलेज, म्हणजे जे कोणाकडे नॉलेज आहे त्यांच्यासाठी हा अतिशय महत्वाचं क्षेत्र आहे। तर आपण बघूया डिप्लोमा मध्ये इलिजिबिलिटी काय लागतो, तर कोर्स ड्युरेशन असतो हा टोटल 3 इयरचा आफ्टर 10, म्हणजे तुम्ही 10वी झाल्यानंतर ना हा 3 वर्षाचा कोर्स असतो। आणि आफ्टर 12 आणि ITI जे कोणी केलेले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हा कोर्स करू शकता। ते असणार आहे डायरेक्ट सेकंड इयरला त्यांना ऍडमिशन भेटतो, तर तो असणार आहे 2 इयर्ससाठी। तो असं मिळून डिप्लोमासाठी कोर्स सेट केलं जातं। सो याच्यामध्ये आपण पाहूया वेगवेगळे ब्रांचेस कुठले कुठले आहेत। माय डिअर स्टुडंट्स, सी इन दिस देयर आर द वेरियस ब्रांचेस विल बी देयर। I have divided into some core branches will be there like electrical engineering, mechanical engineering, civil engineering, computer science, electronics, and some of the another branches also in this there like chemical engineering, automobile, IT that is information technology, aeroscope असतील, mechatronics असतील, biotechnical असतील, aeronautical असतील, instrumentation असतील। So हे number of branches डिप्लोमा इन इंजिनिअरिंग मध्ये कार्यरत आहेत आणि हे कोर्सेस तुम्ही आपण 1 बाय 1 आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत। तो माय डिअर स्टुडंट्स, मी थोडंसं सांगू इच्छितो कन्सेप्ट इंजिनिअरिंग अकॅडमी आणि रिसर्च काय आहे। तर कन्सेप्ट इंजिनिअरिंग अकॅडमी आणि रिसर्च हा पुण्यामध्ये 2004 सालापासून कार्यरत आहे आणि सोलापूरमध्ये 2016 पासून कार्यरत आहे। तो वी आर हॅव्हिंग द ISO सर्टिफिकेट। आपण काय काय देतो याच्यामध्ये कन्सेप्ट इंजिनिअरिंगच्या अंडर इन वन प्लॅटफॉर्म आपण कोचिंग क्लासेस कंडक्ट करतो फॉर डिप्लोमा ॲज वेल एज द डिग्री स्टुडंटसाठी। त्याच्यानंतर फॉर ऑल ब्रांचेस साठी कोचिंग क्लासेस आहे डिग्री ॲज वेल एज द डिप्लोमा स्टुडंटसाठी, आणि सम वॉट आपण गव्हर्नमेंट स्टुडंटसाठी पण गायडन्स केलं जातं। नाव त्याच्यानंतर आपण सॉफ्टवेअर हब जे इंडस्ट्रीला रिक्वायरमेंट आहे, जसं मी आता स्लाइड मध्ये स्किल ओरिएंटेड प्रोग्राम म्हणून, तो स्किल ओरिएंटेडच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला देतो आहे सॉफ्टवेअर हब। ते तुमच्या इंडस्ट्रियल ओरिएंटेड असतील किंवा ऍज पर युनिव्हर्सिटी सिलेबस असेल। आपण तसेच त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल देतोय इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर। तो आपल्याकडे इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर आहे, जेणेकरून डिप्लोमा झाल्यानंतर ना आपण एक 6 मंथचा कोर्स आहे आपल्याकडे। सो आपण याच्यामध्ये इंडस्ट्रियल ओरिएंटेडचा कोर्स देण्यात येतो। ऍज पर युनिव्हर्सिटी सिलेबस इंडस्ट्रियल ट्रेनिंग पण आहे, आपण तेही कंडक्ट करतो। तो जेणेकरून वी आर हॅव्हिंग द in this strong position we will give the knowledge to you।
तो हे आहे कन्सेप्ट इंजिनिअरिंग बद्दल. आपण आता पाहणार आहोत व्हॉट आर द स्कोप्स इन व्हेरियस सेक्टर. माय डिअर स्टुडंट्स, आता थोडंसं व्यवस्थित ऐकावं तर जेणेकरून तुम्हाला ह्याचा फायदा नक्कीच ठरेल. बघा, तर स्कोप्स कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत आपण बघूया. मी काय केलेले आहेत, मी 4 याच्यामध्ये कॅटेगराईज केलेल्या आहेत. पहिल्यांदा गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, बिझनेस आणि हायर स्टडी मध्ये. डिप्लोमा जेव्हा तुम्ही कंप्लीट करणार, काय स्कोप आहे हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तो गव्हर्नमेंट मध्ये मी प्रेफरन्स दिलेले आहे. जास्तीत जास्त आपण जर गव्हर्नमेंट बद्दल बोलायला पाहिजे, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी पहिलं प्रेफरन्स मी देऊ इच्छितो. त्याच्यानंतर ना इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर ना मेकॅनिकल, त्याच्यानंतर ना सीएम आणि आयटी. हे गव्हर्नमेंट सेक्टर आफ्टर द डिप्लोमा यू विल गेट द स्कोप or you will get the job in this particular sector. So त्याच्यानंतर ना आपण प्रायव्हेट मध्ये जर बघितलात, कॉम्प्युटर साठी, आयटी साठी, इलेक्ट्रिकल साठी, सिव्हिल साठी, मेकॅनिकल साठी तुम्हाला या पद्धतीने प्रेफरन्सेसचे स्कोप्स भेटू शकतील. तर माझ्या अनुषंगाने सीएम आयटी ला जे आहे, तर डिप्लोमावरून जॉब जास्त नसतात, तर तुम्हाला डिग्री नंतर ना हा जॉब जास्त भेटतात. तुम्ही डिप्लोमा नंतर ना सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलला इझिली ओव्हरकम करू शकता आणि इझिली तुम्ही जॉब भेटू शकता. आणि नंतर ना बिझनेस जर बघायला गेला तर एकदा तुम्ही प्रायव्हेट मध्ये 1 वर्ष पण काढलात, तुम्हाला काही आयडिया येतो, अशा अनुषंगाने किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस सेट असेल तर तुम्ही बिझनेसही करू शकता. सो लाईक दॅट, सिव्हिल मध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन कंपनी वगैरे काढू शकता, इलेक्ट्रिकल करू शकता, मेकॅनिकल मध्ये करू शकता, सीएमआयटी मध्ये करू शकता. सो दीज आर द मोस्ट सम ऑफ द बेसिक इन्फॉर्मेशन आय विल प्रोव्हाइडेड टू यू. किंवा तुम्हाला डिप्लोमा नंतर ना हायर स्टडीला जायचं असेल, जसं बीटेकला जायचं असेल, एमटेकला जायचं असेल, तर यू कॅन गो विथ द हेल्प ऑफ दिस आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द डिप्लोमा. तर आपण बघूया, सो व्हॉट आर द स्कोप्स इन एव्हरी सेक्टर. सो प्रत्येक सेक्टर मध्ये माय डिअर स्टुडंट्स, मी जसं बोललो आता, गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला स्कोप आहे, जसं की सेंट्रल, स्टेट, याच्यामध्ये तुम्हाला स्कोप आहे. नंतर ना आता रिसेंटली कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब्स पण तुम्हाला अवेलेबल आहेत, जसं एमएनसी कंपनीमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत, किंवा लोकल कंपनीमध्ये तुम्ही जॉब करू शकता, ओन बिझनेस पण करू शकता, आणि लॅब असिस्टंट पण करू शकता. लॅब असिस्टंट हे 2 टाईपचे असतात. एक कॉलेजमध्ये लॅब असिस्टंट असतो, डिग्री कॉलेजेसमध्ये पर्टिक्युलरली. नंतर ना ड्राफ्टिंग इंडस्ट्रीमध्ये पण घुसू शकता, जसं सिव्हिल मेकॅनिकलला मी बोललो, इलेक्ट्रिकलला तर ऑटोकॅड हे एक सॉफ्टवेअर आहे, किंवा नंबर ऑफ सॉफ्टवेअर्स आहेत, तुम्ही त्या सॉफ्टवेअरमध्ये पण वर्किंग करू शकता ऍज अ ड्राफ्टिंग इंजिनियर म्हणून. तो हे पण अतिशय चांगलं फील्ड आहे, याच्यामध्ये पण तुम्ही जाऊ शकता. आणि मच मोर मध्ये आपण सांगू शकतो, हायर स्टडीजला वी कॅन प्रेफर द आफ्टर द डिप्लोमा. हे स्कोप भरपूर क्षेत्रामध्ये आपण हे बघितलेलं आहे, भरपूर स्कोप आहे तुम्हाला या डिप्लोमा कम्प्लिशन झाल्यानंतर. तर आपण पर्टिक्युलरली बघितलं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, देअर आर द सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जवळपास भरपूर सब्जेक्ट आहेत. प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्ही ऍज अ जेई लेवल म्हणून काम करू शकता, दॅट इज द ज्युनियर इंजिनियर लेवल म्हणून काम करू शकता. तुम्ही कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये जाऊ शकता, स्वतःचा बिझनेस करू शकता. त्याच्यानंतर ना स्ट्रक्चरल इंजिनियरच्या हाताखाली काम करू शकता. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग म्हणजे रोडच्या याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. वॉटर रिसोर्सेस म्हणा, किंवा जिओ टेक्निकल इंजिनियर जसं सॉइलच्या याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता ऍज अ इंजिनियर, तेव्हा त्या लॅबमध्ये तुम्ही काम करू शकता. असं वेगवेगळे स्टेजेस आहेत, तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये काम करू शकतात. जेवढं बोलाल तेवढं सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल कमी आहे, कारण की हा पूर्ण सेकंड लार्जेस्ट वर्ल्ड मध्येच याला प्रेफरन्स दिलं जातं, एवढा मोठा फील्ड आहे. सो याच्यामध्ये स्कोप तुम्हाला भरपूर आहे. त्याच्यानंतर ना मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी पण स्कोप आहे. आपण म्हणतो की मेकॅनिकल नाहीये, जे कोणाकडे नॉलेज नाहीये त्यांना स्कोप नाहीये. तुम्ही नॉलेज कमवा मित्रांनो, तो तुम्हाला ऑटोमॅटिकली स्कोप आहेच. सो नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट्स वाय वी आर फोकसिंग ऑन दी नॉलेज इटसेल्फ, राईट. सो या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे क्षेत्र तुम्ही बघू शकता, जसं पॉवर इंडस्ट्री असेल, स्टील इंडस्ट्री असेल, सिमेंट इंडस्ट्री असेल, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री असेल, केमिकल इंडस्ट्री असेल, ओके, ग्लास इंडस्ट्री असेल, नंबर ऑफ द इंडस्ट्रीमध्ये तुम्ही करू शकता. प्लस तुम्ही गव्हर्नमेंट पण करू शकता. जसं गव्हर्नमेंट जर मी म्हणलो तर तुम्ही पर्टिक्युलरली तुमचा आरटीओ असेल, एमपीएससी असेल, याच्या थ्रू पण तुम्ही जाऊ शकता. सो पर्टिक्युलरली एमपीएससी साठी तरी डिप्लोमावरनं स्कोप नाहीये, पण तुम्ही आरटीओ हे डिप्लोमावरनं तुम्ही घेऊ शकता, राईट. काही एक्झाम्स कंडक्ट केले जातात गव्हर्नमेंटनी, ते तुम्ही सेंट्रल आणि हे स्टेट मध्ये ऍप्लिकेबल होऊ शकता. सो माय डिअर स्टुडंट्स, वी विल गो फॉर दी नाव इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर बघितलात त्याच्याही तुम्हाला लॉट ऑफ स्कोप आहे. आता येणाऱ्या काळात तर इलेक्ट्रिकलचा भरपूर स्कोप असणार आहे. जसं ईव्ही व्हेकल्स आलेले आहेत, तुम्ही तिथं ऑटोकॅड साठी करू शकता, किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा ऑटोकॅड साठी तुम्ही जसं परमनंट वे जे म्हणतो आपण, रेल्वे स्टेशन जेव्हा आपण बांधायला जातो तेव्हा तिथं ऑटोकॅड म्हणून इलेक्ट्रिकल इंजिनिअरचा पण
स्कोप आहे किंवा तुम्ही स्वतःचा शॉप पण टाकू शकता. सो देर आर द नंबर ऑफ स्कोप इन द इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी. आणि त्याच्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब साठी पण अप्लाय करू शकता, जसं MSCB मध्ये लागतं. ओके, जेई लेवलचे पोस्ट तुम्हाला भेटून जातील. तो याच्यामध्ये पण तुम्हाला खूप करिअर आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये पण स्कोप भरपूर आहे. पर्टिक्युलरली मी म्हणतो डिप्लोमा करून स्टॉप करू नका कॉम्प्युटर इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी. तर डिप्लोमा करून तुम्हाला जास्त अवेलेबल जॉब्स अवेलेबल नाही आहेत. सो त्यासाठी तुम्हाला इथं इंजिनिअरिंग मस्ट आहे. तुम्हाला जर कॉम्प्युटरवरनं फक्त जॉब्स हवे असतील डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही लॅब इन्चार्ज म्हणून लागू शकता. त्याच्या पलीकडे तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर वरून डिप्लोमासाठी स्कोप जास्त नाहीये, जसं डिग्री झाल्यानंतर भरपूर स्कोप आहे. राईट, तुम्ही डिग्री झाल्यानंतर जर बघितलात तर या पद्धतीने तुम्ही डाटा सायंटिस्ट, वेब डिझायनर करू शकता, ऍप्लिकेशन अनालिसिस करू शकता. ओके, वेगवेगळे डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशन होऊ शकता, सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकता. ओके, तुमचा स्वतःचा एक ओन बिझनेस पण तुम्ही सेटअप करू शकता आफ्टर दिस काइंड ऑफ द कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये. तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये गेलात तर देर आर द व्हेरियस एन नंबर ऑफ द स्कोप्स आर देर. जवळपास कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जवळपास जॉब प्रोफाईल सेमच असतात. तुम्ही कुठेही उडी इझिली मारू शकता. तो त्यामुळे ह्याच्यामध्ये आता येणाऱ्या काळात तरी भरपूर स्कोप आहे. तुम्ही याला प्रेफरन्स देऊ शकता. ओके, आणि या पद्धतीने तुम्ही IT कन्सल्टंट्स मध्ये जाऊ शकता, सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट मध्ये जाऊ शकता, वेब डेव्हलपर मध्ये जाऊ शकता. ओके, सिस्टीम अनालिसिस मध्ये जाऊ शकता. गेमिंग मध्ये जे कोणाला इंटरेस्ट आहे ते गेमिंग डेव्हलपर मध्ये पण जाऊ शकता. सो देर आर द नंबर ऑफ स्कोप्स इज देअर इन दिस पर्टिक्युलर टाइप ऑफ द फील्ड्स. सो तुम्ही आता रिसेंट डेव्हलपमेंट वर पाहिलात तर डेव्हऑप्स म्हणून आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही घुसू शकता. तर म्हणायचं काय, हा डिग्री झाल्यानंतर जास्त करून तुम्हाला फायदेशीर ठरेल. तो त्यामुळे मी सांगतो अंडरलाईन करून कॉम्प्युटर आणि IT जे कोणी फील्ड घेणार आहेत त्यांना पर्टिक्युलरली डिप्लोमा झाल्यानंतर जास्त स्कोप नाही. तुम्हाला डिग्री मस्ट आहे, डिग्री करावंच लागेल. सो जेणेकरून तुमचा भवितव्य अजून उज्ज्वल ठरेल. ओके, तो आपण बघूया आता नेक्स्ट सॅलरीज काय असेल आफ्टर कम्प्लिशन ऑफ द डिप्लोमा. मी जुलै 2015-2021 चा रेशो काढलेला आहे. इलेक्ट्रिकल ब्रांचेससाठी सर्वाधिक जास्त पॅकेजेस या वर्षी भेटलेले आहे. पर अनम म्हणजे पर इयरली एक्सपेक्टेड सॅलरी आहे. राईट, सो 2.4 to 5 lakhs इलेक्ट्रिकल साठी होता, मेकॅनिकल साठी 1.8 to 3 आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी 2 to 4. ड्यू टू करोना सिव्हिल मेकॅनिकल साठी थोडासा स्कोप कमी होता. तो जेणेकरून हा पुढच्या वेळेस तुम्हाला निश्चित हा वाढण्यास मदत होईल. तो हा जेव्हा भेटतो जेव्हा तुम्ही स्किल्स डेव्हलप कराल. प्रोग्राम कोर्सेस मधला प्रत्येक सब्जेक्ट, प्रत्येक बीट हा महत्वाचा तुम्हाला असणार आहे. तुम्ही जेवढा सॉफ्टवेअर इंडस्ट्री किंवा इंडस्ट्रियल ओरिएंटेड शिकण्याचा प्रयत्न कराल किंवा थेरॉटिकल मध्ये स्ट्रॉंग असणार तेवढा तुम्हाला सॅलरी मध्ये पॅकेजेस वाढ मिळतील. ओके, सो हे आहे तुमचा सॅलरीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट मध्ये शेअर करू शकता, सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता. राईट, नाव आता आपण बघणार आहोत डिप्लोमा इंजिनिअरिंगचे फायदे काय काय आहेत. माय डिअर स्टुडंट्स, तुम्ही एकदा डिप्लोमा केलात तर त्याच्यानंतर तुम्हाला लगेच जॉब भेटू शकतो. त्यामुळे वयाच्या 19व्या वर्षी तुम्ही रोजगारक्षम डेव्हलप करू शकता किंवा तुम्ही आफ्टर द डिप्लोमा सिव्हिल पर्टिक्युलरली मध्ये सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल मध्ये तुम्ही डिप्लोमा वरून जॉब कमवू शकता. लाईक गव्हर्नमेंट एक्झाम देण्याची संधीही तुम्हाला इथं ओपन होऊ शकतो. तो त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला सिव्हिल आणि मेकॅनिकलला जर पर्टिक्युलरली बोलायला गेलं तर बिझनेस मध्ये जाण्याची संधी आहे, इलेक्ट्रिकलला पण आहे. तसंच डिप्लोमासाठी थेट द्वितीय वर्ष तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता डिग्रीला. ओके, आणि MNC टॉप MNC मध्ये कंपनीमध्ये पण तुम्ही लागू शकता. जसं सरकारी संस्थांमध्ये तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंगची वाढती मागणी जास्त आहे. येणाऱ्या 23, 24, 25 मध्ये ह्यूज मागणी असणार आहे फॉर पर्टिक्युलरली डिप्लोमा कंप्लीट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. तो डिप्लोमा प्रवेशासाठी कोणतीही CET ची आवश्यकता नाहीये, हे कृपया करून तुम्ही नोंद करावं. ओके, काही डाऊट्स असतील यू कॅन कॉन्टॅक्ट दिस नंबर, वी विल क्लेरिफाय युअर डाऊट्स. ओके, सो फॉर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी काही लिंक्स तुम्हाला शेअर करत आहे. कन्सेप्ट इंजिनिअरिंग अकॅडमी आणि रिसर्च तर्फे तुम्हाला टेलिग्राम चॅनल ऍप इन्स्टॉल करावा लागेल. सो जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भवितव्यासाठी काय काय जॉब्स असतील, प्लेसमेंट्स असतील आणि त्याच्यानंतर काही एज्युकेशन रिलेटेडचे सगळं तुम्हाला याच्यावरती तुम्हाला शेअर करण्यात येतील.